नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज करूया औषधी आणि आयुर्वेदिक अशी पात्रीची भाजी. ही भाजी फक्त पावसाळ्यामध्येच मिळते आणि या भाजीचे बरेचसे औषधी गुणधर्म आहेत. ही भाजी त्वचेसाठी खूप औषधी मानली जाते. ह्या भाजीमुळे पित्ताचा त्रास कमी होतो आणि पात्रीची भाजी खाल्ल्याने खोकल्यावर सुद्धा आराम मिळतो. शेतकऱ्याला ह्या भाजीची स्पेशल अशी लागवड करावी लागत नाही. अगदी सहजपणे ही भाजी जमिनीच्या पृष्ठभागालगत उगवून येते. अगदी पहिला पाऊस लागला की जमिनीवर ही भाजी लगेचच उगवून येते. अशी ही आयुर्वेदिक आणि औषधी भाजी कशी करायची ते आपण पाहूया. इथेही मी पात्रीची भाजी घेतली आहे. ही भाजी फक्त पावसाळ्यामध्ये उगवते. रानमाळावरती किंवा शेतामध्ये ही भाजी जमिनीलगत उगवून आलेली असते. झुपकेदार पानांच्या बंचमध्ये ही भाजी एकत्र अशी चिकटून आलेली असते. आता ही भाजी निवडायची कशी ते आपण पाहूया. ह्याची मुळे अशी वेगळी करून घ्यायची आहेत आणि पाने वेगळी करून घ्यायची आहेत. भाजी व्यवस्थित निवडून घेतल्यानंतर ही एक रानभाजी असल्यामुळे त्याच्यावर बरीचशी माती असते. त्यामुळे ही भाजी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. रेसिपीमध्ये अगदी भरपूर टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे रेसिपी अगदी संपूर्ण पहा. आणखीन चॅनलवर तुम्ही प्रथमच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता ही स्वच्छ धुवून आणि निथळून घेतलेली पाने थोडी थोडी करून बंचमध्ये अशी बारीक चिरून घ्यायची आहेत. करडईची भाजी आणि पात्रीची भाजी दिसायला अगदी बऱ्यापैकी सेमच असतात. तर पात्रीच्या भाजीची पाने थोडीशी कातरलेली अशी दिसतात. चवीला थोडीशी कडसर आणि उग्र अशी ही भाजी उकडून घ्यायची असते. त्यामुळे ह्या भाजीचा कडवटपणा थोडा आणि उग्रपणासुद्धा कमी होतो. आता इथे सर्व भाजी मी चिरून घेत आहे आणि इथे आता गॅसवर एक पातेले ठेवले आहे आणि त्यामध्ये पाणी घेऊन पाणी छान उकळले की त्यामध्ये ही भाजी थोडा वेळ उकळून घ्यायची आहे. ह्या भाज्या पावसामध्ये रानमाळावर मिळत असल्यामुळे थोड्या उकळून घेतलेल्याच बऱ्या. आता ह्या औषधी भाजीची फोडणी कशी करायची ते पाहूया. भाजी तिकडे उकडत आहे तोपर्यंत इथे मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातले आहे. ह्या भाज्यांना तेल थोडे जास्तच लागते. तेल थोडे तापले की त्यामध्ये 5 ते 6 ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि 2 मोठे बारीक चिरलेले कांदेसुद्धा यामध्ये घालायचे आहेत. कांद्याचे प्रमाण पण या भाजीमध्ये थोडे जास्तच लागते. कांदा लसूण जास्त घातल्यामुळे सुद्धा या भाजीची चव एकदम अशी सुंदर अशी लागते. आता हा कांदा बारीक गॅसवर 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचा आहे आणि 5 मिनिटांनी भाजी छान अशी उकडली गेली आहे. आता ही भाजी चाळणीमध्ये नितळत ठेवायची आहे, म्हणजे त्यातील एक्स्ट्रा पाणी आहे ते संपूर्ण निघून जाईल. इथे कांदासुद्धा छान आता परतला गेला आहे. त्यामध्ये पाववाटी भिजवलेली मुगाची डाळ यामध्ये घालायची आहे. इथे मी मुगाची डाळ घातली आहे, पण तुम्ही यामध्ये हरभऱ्याची डाळ किंवा तुरीची डाळसुद्धा घालू शकता. आता हा डाळ आणि कांदा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आणि एक एक करून सर्व मसाले घालायचे आहे. प्रथम इथे मी चवीनुसार मीठ घातले आहे. मीठ छान कांद्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि नंतर 1 चमचा भरून कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालायचे आहे. मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त यामध्ये करू शकता. पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग यामध्ये घालायचा आहे. या भाजीला फारसे मसाले लागत नाही तरीसुद्धा ही भाजी चवीला अगदी अप्रतिम होते. आता हे मसाले घातल्यानंतर कांद्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. हे करत असताना गॅस अगदी कमी ठेवायचा आहे, नाहीतर मसाले जळू शकतात. या भाजीला लागणाऱ्या साहित्याची लिस्ट मी कॅप्शनमध्ये दिली आहे, नक्की चेक करा. हे पहा, मसाले छान आता परतले आहेत आणि त्याला तेलसुद्धा सुटले आहे. आता यामध्ये उकडलेली भाजी घालायची आहे. अशी ही गुणकारी आणि आयुर्वेदिक भाजी पावसाळ्यामध्ये एकदा तरी खाल्ली गेली पाहिजे. भाजी घातल्यानंतर कांद्याचा मसाला भाजीला लागेपर्यंत बारीक गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे. अशी ही पात्रीची भाजी करण्याची पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईकसुद्धा करा आणि पुढची रेसिपी मी तुम्हाला कोणती करून दाखवलेली आवडेल हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तीसुद्धा दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. या ज्या पावसाळी रानभाज्या आहेत त्या चवीला तर छान लागतात आणि औषधीसुद्धा असतात. फक्त घरी आणल्यानंतर व्यवस्थित त्या साफसुद्धा कराव्या लागतात आणि स्वच्छ धुवूनसुद्धा घ्याव्या लागतात. आणि या औषधी आयुर्वेदिक पावसाळ्यामध्ये भाज्या खाण्याची मजाच काही वेगळी आहे. तुम्हाला जर का ही भाजी मिळाली तर नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने ही भाजी करून पहा.
5 ते 7 मिनटं भाजी छान अशी बारीक गॅसवर परतल्यानंतर भाजी आपली तयार झाली आहे. ती आता मी सर्वसुद्धा केली आहे. वरून थोडी कोथिंबीर घालायची आहे किंवा कोथिंबीर नाही घातली तरीसुद्धा चालते. ही भाजी तितकीच चविष्ट अशी लागते. अशी भाजी माझ्या पद्धतीने तुम्हीसुद्धा करून पहा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की मला सांगा. तुमच्या छान छान कमेंट वाचायला मला आवडतील. ही भाजी भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. पण भाकरीबरोबर अगदी अप्रतिम ही भाजी लागते. शेतकरी लोक जेव्हा शेतामध्ये जातात तेव्हा ही भाजी घरून आणलेल्या डब्यातील भाकरीबरोबर शेतातील कच्ची भाजी कुडूनसुद्धा खातात. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. पहा अशी मस्त गरमागरम पात्रीची भाजी तयार आहे. अशी भाजी तुम्हीसुद्धा करून पहा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणखीन बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा. अशा साध्या, सोप्या आणि झटपट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.